नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पुन्हा पाहणार आहोत पोलीस भरती महत्त्वाचे प्रश्न भाग क्रमांक 3. मित्रांनो, हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. यामध्ये आपण सर्व प्रकारच्या टाईपचे प्रश्न घेतले आहेत, जसे भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, कॉम्प्युटर, संगणक तसेच इतर सर्व घटक आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे. कोणताही प्रश्न सोडायचा नाही. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला मित्रांनो, सुरू करूया. मित्रांनो, सुरू करण्याअगोदर मी आपणास रिक्वेस्ट करतो, जर आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून घ्या. चला मित्रांनो, सुरू करूया. आपला पहिला प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास असतात किंवा कोण करतात? याचं राईट उत्तर आहे राष्ट्रपती. मित्रांनो, राष्ट्रपती हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतात. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राचे पोलीस दलातील दहशतवाद व इतर घातपात विरोधी तयार केलेल्या विशेष पथकाचे नाव काय? याचं राईट उत्तर आहे फोर्स 1. हे महाराष्ट्राचे पोलीस दलातील दहशतवाद व इतर घातपात विरोधी तयार केलेले विशेष पथकाचे नाव आहे. मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे फोर्स 1. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, 1829ला सतीबंदी कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला? याचं राईट उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी 1829ला सतीबंदी कायदा संमत केला. चला पाहूया पुढील प्रश्न, ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखले जाणारे सागरी गाव कोणते? याचं राईट उत्तर वेळास हे सागरी गाव आहे, जे की ऑलिव्ह रिडले कासव प्रजातीसाठी ओळखले जाणारे गाव आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5, रेगूर मृदा ही कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळून येते? याचं राईट उत्तर आहे दख्खनच्या पठारावर रेगूर मृदा ही जास्त प्रमाणात आढळून येते. मित्रांनो, रेगूर मृदा म्हणजेच काळी मृदा ही कापसासाठी महत्त्वाची मृदा आहे. मित्रांनो, दख्खनच्या पठाराचा आकार हा त्रिकोणी आहे. दख्खनच्या पठाराचा आकार हा सुद्धा प्रश्न ग्रामसेवक भरतीला येऊन गेलेला आहे. चला पाहूया पुढील प्रश्न, नुकतेच पार पडलेले 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे भरले? याचं राईट उत्तर आहे आंबेडकर. मित्रांनो, आंबेडकरमध्ये नुकतेच पार पडले 97वे भारतीय मराठी साहित्य संमेलन पडले. मित्रांनो, आंबेडकर हे जळगाव जिल्ह्यात येते. चला पाहूया पुढील प्रश्न, चित्रकला शैली कोणत्या राज्याशी संबंधित आहे? याचं उत्तर आपण पाहू शकता ओडिसा राज्याशी संबंधित आहे. मित्रांनो, चित्रकला शैली. मित्रांनो, ओडिसाची राजधानी भुवनेश्वर आपणास माहीत असेलही. चला पाहूया पुढील प्रश्न, समाजवादी धर्मनिरपेक्ष हे कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये सरनाम्यात जोडले गेले? मित्रांनो, हे शब्द 42वी घटनादुरुस्ती 1976ला हे शब्द ॲड करण्यात आले, समाजवादी धर्मनिरपेक्ष. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 9, उच्च न्यायालय संबंधित कलमे कोणती आहेत? याचं राईट उत्तर 214 व 231 हे 2 कलमे उच्च न्यायालय संबंधित कलमे आहेत. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मी आपणास रिक्वेस्ट करतो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, ही पोलीस भरतीची संधी आपणास पुन्हा कधी येईल आणि अशा जागा पुन्हा कधी येतील हे सांगता येणार नाही. म्हणून मित्रांनो, मी आपणास पुन्हा रिक्वेस्ट करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना जास्तीत जास्त मित्रांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. चला पाहूया पुढील प्रश्न, अरवली पर्वतरांगेतील सर्वाधिक उंच शिखर कोणते आहे? याचं राईट उत्तर आहे गुरु शिखर. हे अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे. मित्रांनो, गुरु शिखर हे राजस्थान राज्यात येते. गुरु शिखर. मित्रांनो, गुरु शिखराची उंची हे जवळपास 1722 मीटर ही उंची आहे. चला पाहूया पुढील प्रश्न, कोणता रोग विषाणूमुळे संक्रमण होत नाही? मित्रांनो, इथं नाही विचारलं आहे. आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, मलेरिया, इबोला, लंपी, चिकनगुनिया. मी 2 सेकंद थांबतो. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे मलेरिया. मित्रांनो, मलेरिया हा रोग विषाणूमुळे संक्रमण होत नाही. बाकी 3 ऑप्शन इबोला, लंपी आणि चिकनगुनिया हे विषाणूमुळे संक्रमण होतात. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 12, भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणास संबोधले जाते? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता नारायण मेकाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे
जनक संबोधले जाते? चला पाहूया पुढील प्रश्न. G20ची स्थापना कोणत्या वर्षी झाली किंवा केव्हा करण्यात आली? याचं उत्तर आपण पाहू शकता. सन 1999मध्ये G20ची स्थापना करण्यात आली. चला पाहूया पुढील प्रश्न. अमृत धरोवर ही योजना कशाशी संबंधित आहे? याचं राईट उत्तर आहे पाणथळ विभाग या संबंधित अमृत धरोवर ही योजना आहे. मित्रांनो, आपणास जर प्रश्न नवीन वाटला तर प्रश्न लगेच नोट डाऊन करत चालायचा आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय होते? याचं राईट उत्तर आहे माणिक बंडोजी इंगळे हे ग्रामगीता लिहिणारे संत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. भारतातील पहिली रेल्वे दिनांक 16 एप्रिल 1853 रोजी कोठून कोठे धावली? याचं राईट उत्तर मुंबई ते ठाणे किंवा बोरीबंदर ते ठाणे या ठिकाणावर भारतातील पहिली रेल्वे 1853मध्ये धावली. चला पाहूया पुढील प्रश्न. कलम 64 हे कशा संबंधित कलम आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो, आपण पाहू शकता कलम 64 हे उपराष्ट्रपती संबंधित कलम 64 आहे. मित्रांनो, राष्ट्रपतीचे कलम काय हे मला प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगा. चला पाहूया पुढील प्रश्न. रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक कोणी लिहिले आहे? याचं राईट उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक लिहिले आहेत. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची अनेक पुस्तकं आहेत, जसे हू वेअर शुद्राज, तसेच द प्रॉब्लेम ऑफ रुपीज असे भरपूर ग्रंथ किंवा पुस्तके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली आहेत. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? याचं राईट उत्तर आहे नाशिक शहरामध्ये महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. महत्त्वाचा प्रश्न. चला पाहूया पुढील प्रश्न मित्रांनो. रेल्वेसाठी प्रवासी डब्याचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आपण पाहू शकता पेरांबूर येथे रेल्वेसाठी प्रवासी डब्याचा कारखाना आहे. मित्रांनो, पेरांबूर हे ठिकाण तामिळनाडू राज्यात येते. तामिळनाडू राज्यामध्ये पेरांबूर हे ठिकाण आहे, तेथे रेल्वेसाठी प्रवासी डब्याचा कारखाना आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. चला पुढील प्रश्न. कोणत्या नदीला इजिप्त शहराची जीवनवाहिनी असे म्हणतात? मित्रांनो, आपणास माहीत असेल इजिप्तमधील जी नाईल नदी आहे तिला इजिप्त शहराची जीवनवाहिनी असे म्हणतात, नाईल नदी. चला पुढील प्रश्न पाहूया. अंबाझरी तलाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं राईट उत्तर आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये अंबाझरी हा तलाव आहे. मित्रांनो, हा तलाव नाग नदीवर आहे. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचे आहे. नाग नदीवर अंबाझरी तलाव आहे आणि तो नागपूरमध्ये आहे. मित्रांनो, हे कंटेंट्स आपणास कसे वाटत आहे व शिकवण्याची पद्धत आपणास जर आवडत असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करा. चला पाहूया पुढील प्रश्न. मोबाईल फोनचे संबंधित IMEIचे पूर्ण रूप काय, म्हणजेच फुल फॉर्म काय आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी हे IMEIचे पूर्ण रूप आहे किंवा फुल फॉर्म आहे. आपण पाहू शकता इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी असा फुल फॉर्म होतो. चला पाहूया पुढील प्रश्न. भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आपण पाहू शकता डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष होते. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचे आहे किंवा लगेच नोट डाऊन करून चालायचं आहे. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 25. सिंधू संस्कृती हे कोणत्या प्रकारची संस्कृती होती? मित्रांनो, ही शहरी किंवा नागरी संस्कृती ही सिंधू संस्कृती होती. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 26. मृगजळ हे कोणत्या गोष्टीमुळे तयार होते? मित्रांनो, आपण उत्तर पाहू शकता प्रकाशाचे अपवर्तन व जमिनीवरची उष्णता यामुळे मृगजळ हे तयार होते. हा प्रश्न विज्ञानमधील प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे. बांदीपूर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, बांदीपूर हा व्याघ्र प्रकल्प कर्नाटक या राज्यात आहे. बांदीपूर व्याघ्र प्रकल्प. चला पाहूया पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? मित्रांनो, जात नाही असं विचारलं आहे. आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, ठाणे, पुणे, अहमदनगर आणि वाशिम. मित्रांनो, याचं राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पुणे या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही.
मित्रांनो, समृद्धी महामार्गाची लांबी ही जवळपास 701 किलोमीटर आहे आणि हा समृद्धी महामार्ग हा 10 जिल्ह्यातून जातो. समृद्धी महामार्ग. चला पाहूया पुढील प्रश्न. कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? मित्रांनो, कुष्ठरोगाला हॅन्सेन विकार अशा दुसऱ्या नावाने ओळखले जाते. कुष्ठरोगाला हॅन्सेन विकार. चला पाहूया शेवटचा प्रश्न. मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे, बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. सोडियम बायकार्बोनेट, सोडियम कार्बोनेट, सोडियम क्लोराईड, कॅल्शियम कार्बोनेट यापैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे सोडियम बायकार्बोनेट हे बेकिंग सोड्याचे नाव आहे. मित्रांनो, आपणास व्हिडिओ हा कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.